पावसाबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार असल्याची अधिकृत बातमी हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी पेरणीयोग्य पाऊस कधी होईल याची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। आज मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाला 24 तासात ब्रेक लागणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे। यामध्ये तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये इतका मोठा पाऊस आज मध्यरात्री पडेल की तुम्हाला पाऊस नको नकोसा वाटायला लागेल। अशा प्रकारची गंभीर परिस्थिती या ठिकाणी आज मध्यरात्री होणार असल्याची मोठी बातमी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली। आजची रात्री शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची असणार आहे, कारण तब्बल गेल्या महिनाभरापासून दुष्काळ पडणार, पाऊसच पडणार नाही अशा प्रकारच्या बातम्यांना जोर आला होता। अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। परंतु उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये मात्र एक थेंब सुद्धा पावसाचा पडणार नाही अशी धक्कादायक बातमी आता समोर आली। त्यामुळे राज्यातील 50% शेतकरी खुश होणार आहेत, तर 50% शेतकरी रडणार आहेत अशा प्रकारची चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बोटावर मोजणे इतके तास बाकी राहिलेत। आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली। पुढचे 24 तास शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे असणार आहेत, कारण हवामान विभागाने या ठिकाणी आता 100% खरा अंदाज दिलाय। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे। हवामान विभागाने पुढील 10 दिवसांचा नवीन अंदाज या ठिकाणी आताच दिलाय। जून महिन्यातील शेवटचे हे दिवस शेतकऱ्यांना आता प्रचंड खुश करून टाकणार आहेत। परंतु यामध्ये एक दुःखद बातमी देखील या ठिकाणी अशी आहे की आता आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आणि 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही, तर उरलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार। त्यामुळे तुम्ही जर पेरणी करण्याचा विचार करत असाल तर या जून महिन्याच्या शेवटी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आम्ही आता समजावून सांगणार आहे। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, गेल्या 15 ते 20 दिवस झालं अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडण्याची चर्चा सुरू होती, पण अचानक अरबी समुद्रात एक वेगळीच घडामोड काल रात्री घडली, ज्यामुळे मान्सूनचा वेग या ठिकाणी बदलला। गेलेला मान्सून त्या ठिकाणी परत आला। अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। दुपारी वगैरे तुम्हाला थोडाफार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांना आता बियाणे तयार ठेवायचं आहे। आज मध्यरात्री या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ असणार आहे, कारण हवामान विभागाने आज फायनल या ठिकाणी आता तुम्हाला तारखा सांगितलेत। इथून पुढच्या 8 दिवसांमध्ये काय काय परिस्थिती होऊ शकते हे सांगण्यात आलंय। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखांना पाऊस पडणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही याचं नवीन वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलंय। कालपर्यंत सगळीकडे सांगितलं जात होतं की दुष्काळ पडेल, पण 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटच्या द्वारे अरबी समुद्रामध्ये एक मोठी हालचाल या ठिकाणी आता टिपण्यात आल्या आणि ही हालचाल झाल्यामुळे मान्सून आता अत्यंत वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकलाय। आता खरं तर काल आणि परवा तुम्हाला 2 दिवसांमध्ये पुणे आणि मुंबई या शहरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याच्या बातम्या टीव्हीवर तुम्ही पाहिल्याच असतील। त्यामुळे लक्षात ठेवा, मान्सूनच्या आगमनाची तारीख खरी या ठिकाणी आता जाहीर झाल्या, पण तेवढ्यात प्रसिद्ध हवामान अभ्यासक ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवतो तर ते पंजाबराव डक यांनी सुद्धा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा पुढच्या जून महिन्यातील या ठिकाणी म्हणजे पुढच्या 8 दिवसातील या जून महिन्याच्या शेवटी अंदाज जबरदस्त दिलाय। पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या अंदाजानुसार कोणत्या तारखेला या ठिकाणी पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये पडेल, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तसेच हवामान विभाग, पुणे वेधशाळा, जपानचा या ठिकाणी मध्यशाळीचा अंदाज, पावसाचा या ठिकाणी अंदाज आणि याचा पंजाबराव डक या सर्वांनी या ठिकाणी अंदाजावरून आज आपण नवीन माहिती या ठिकाणी आता जून महिन्याच्या पुढच्या 8 दिवसांचा अंदाज घेतोय। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नवीन अंदाज या ठिकाणी आलाय। कालपर्यंत जे या ठिकाणी कोणते तुम्ही अंदाज ऐकलेत ते पूर्णपणे खोटे ठरले आहेत, कारण सर्वजण सांगत होतं की आता या तारखेपासून पाऊस पडणार, परंतु अशी माहिती समोर आल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, 15 जिल्ह्यांमध्ये अजिबात पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही
आणि उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार। त्यामुळे आता जे काय तुम्ही पाहिलं होतं तर ते विसरून जा आणि या ठिकाणी जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर तुमच्या जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस कधी पडेल, तर कधी तुमच्या शेतामध्ये बियाणं टाकायचं हे जाणून घेण्यासाठी माहिती लक्षपूर्वक पहा, कारण की व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुराव्यासहित तुम्हाला या ठिकाणी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये काय घडणार आहे हे सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे, पेरणी योग्य पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कोणते 6 जिल्हे आहेत जिथे 100% दुष्काळ देखील पडणार असल्याचं सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा, आता बघा 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, फक्त 30 जिल्हे या ठिकाणी भाग्यवान जिल्हे आहेत। सगळ्यात दुर्दैवी जिल्हे म्हणजे 6 जिल्हे आहेत, त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये पाऊसच पडणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनाही चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आल्या। सगळ्यात आधी आपण अरबी समुद्रात अचानक काल रात्री काय घडलं ज्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल ठाणे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये पाऊस जोरदार सुरू झालाय। त्याचं कारण या ठिकाणी काय काय समोर आले टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगणार आहे। आता उद्या परवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे, आज मध्यरात्री तुफान पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्यानंतरचे पुढचे 8 दिवस कशा प्रकारे असणार आहे। सगळ्यात दुर्दैवी म्हणजे चिंता करायला लावणारे 6 जिल्हे आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ पडणार, पावसाचा थेंब सुद्धा पडणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे या ठिकाणी तुमच्या शेतीमालाचं नुकसान या ठिकाणी होऊ नये, पेरणी योग्य व्हावी यासाठी या जून महिना संपत आलाय। 8 दिवस कसे असतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कोणता जिल्हा कोरडा राहील याची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडलाय, अगदी सांगितलं जात होतं की मान्सूनचं आगमन या ठिकाणी झालंय, कोकणात झालंय, 15-20 दिवसांच्या पाठीमागे सांगितलं जात होतं। त्यावेळी शेतकरी खुश झाला होता, सगळ्यांना वाटलं होतं की उन्हाची तीव्रता कमी होईल, शेतीच्या कामांना वेग येईल, यंदाची चिंता मिटली वाटलं होतं। पण दुर्दैवाने मान्सूनच्या वाटचालीला अचानक ब्रेक लागला। काही मर्यादित जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्य अजूनही पावसाची वाट बघतंय। त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यामध्ये इतका मुसळधार पाऊस सुरू होणार आहे की तुम्हाला या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसेल। शेतकरी आबाळाकडे डोळे लावून सध्याला बसलाय, आता नक्की दो पाऊस कधी येणार आणि या ठिकाणी आमची धरणी माता तृप्त कधी होणार आणि आमची पेरणी कधी होणार याची प्रत्येक शेतकरी या ठिकाणी वाट बघतोय। पण अचानक अरबी समुद्रामध्ये एक घडामोड घडली ज्यामध्ये 50% शेतकरी खुश झालेत तर 50% शेतकरी रडू लागलेत। अचानकपणे काल रात्री आणि या ठिकाणी आज सकाळी सुद्धा ठाणे, मुंबईमध्ये तुफान पाऊस झाल्याच्या बातम्या या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहिल्या आहेत आणि ती घडामोड अगदी खरोखर घडलेली आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आता समोर आल्याचं म्हणावे लागेल। आता याचाच दुजोरा घेऊन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील आता मान्सूनची फायनल तारीख या ठिकाणी जाहीर केल्या। या तारखेला या ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे, पेरण्या करण्याच्या तारखा जाहीर झाल्यात। परंतु हे वेगळं, परंतु आज मध्यरात्री कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडणार आहे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे। आता या ठिकाणी हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही तासामध्ये या ठिकाणी मान्सून तुमच्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे हे जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। वातावरणामध्ये अचानक मोठा सकारात्मक बदल या ठिकाणी घडून सध्याला येऊ लागलाय। आता गेल्या काही दिवसापासून आता थांबलेले वारे आता वेग जो आहे तर तो या ठिकाणी पूर्णपणे बदलला असून ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आता भिजवून काढणार आहे। आता मान्सूनचा यावेळेचा पॅटर्न खूप वेगळा आहे। 36 जिल्हे महाराष्ट्र आहेत, त्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे तर 6 जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही अशी अतिशय धोक्याची माहिती आता समोर आली। आता तुमचा जिल्हा या 6 जिल्ह्यात जर आला तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शनच आहे। जर तुम्ही भाग्यवान जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल तर तुमच्यासाठी लॉटरी आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणत्या तारखेला पाऊस जोरात होणार आहे, आज मध्यरात्री कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहिली गोष्ट लक्षात घ्या तर तो कोकणकडून या ठिकाणी हा मान्सून पाऊस जबरदस्त येत असून तो विदर्भाकडून या ठिकाणी येऊ लागला आहे। त्यामुळे हा मान्सून उलट मार्गाने प्रवेश करतोय। पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचा आहे हा पाऊस। दुसरी गोष्ट सर्वच राज्यात म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एका दिवशी पडणार नाही आहे, भाग बदलत बदलत हा पाऊस पडणार आहे। वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी आपली दमदारी हजेरी इथून पुढे 8 दिवसात लावणार आहे। कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल आणि आज मध्यरात्री कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी पडणार नाही आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये पाऊस जबरदस्त पडणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे।
पंजाबराव डग साहेबांच्या अंदाजानुसार जवळपास या ठिकाणी पुढचे 10 दिवस जे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे। पण 6 जिल्हे मात्र पूर्णपणे कोरडे राहणार आहेत। वातावरणामध्ये अचानक बदल या ठिकाणी कसा काय झाला हे देखील आपण थोडे या ठिकाणी समजून घ्यावं लागेल। आता हवामान विभागाने तर या ठिकाणी तारखा दिलेत त्या तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण जिल्ह्यावाईज तारखा दिलेत, याद्या दिलेल्या आहेत। ते पाहण्याआधी पंजाबराव डग साहेबांनी नेमकं काय सांगितलंय अत्यंत सोप्या शब्दात या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो। बघा, पंजाबराव डग साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की आता या वर्षाचं ऋतुचक्र 22 दिवसांनी पुढे सरकलंय। थंडी 22 दिवस पुढे गेल्या, त्यामुळे उन्हाळा सुद्धा या ठिकाणी पुढे गेलाय, त्यामुळे पावसाळा 22 दिवसांनी पुढे सरकलाय। आणि पूर्वी सांगितलं होतं की आता 7 जूनला पावसाळा यायचा, पूर्वी तुम्हाला पण माहित आहे, पण 7 जून ऐवजी 22 दिवस या ठिकाणी ऍड करायचे। अशा पद्धतीने पाऊस या ठिकाणी 15 ते 20 दिवस या ठिकाणी पुढे सरकलाय आणि त्यामुळे तुम्हाला पाऊस लेट येत आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर 27, 28 आणि 29 हे देखील या ठिकाणी आता दिवस तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे 27, 28, 29 जूनला जबरदस्त मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आता हा झाला पंजाबराव डग साहेबांचा अंदाज। हवामान विभाग काय म्हणते तर ऐका, शेतकऱ्यांना सूचना दिलेत, पेरणी योग्य पाऊस या ठिकाणी कुठे कुठे कधी कधी आणि कोणत्या तारखेला पडणार आहे। आता ती जिल्हा वाईज यादी या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहतोय, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे बघा, 6 अतिशय या ठिकाणी कम नशिबी जिल्हे आहेत जिथे दुष्काळ पडू शकतो, पावसाचा थेंब देखील पडणार नाही। आता या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार आहे आणि वातावरणात कसा बदल होणार आहे। पंजाबराव डग यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात विदर्भामध्ये बहुतेक जिल्ह्यात ढगाळासह वातावरण राहण्याची सुरुवात आहे आणि काही ठिकाणी आता मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर मान्सून हा उलट्या दिशेने येत असल्यामुळे तिकडून तो किनारपट्टीकडे यायला या ठिकाणी सुरुवात होईल। म्हणजे मराठवाड्यामध्ये तो मान्सून पाऊस कूच करेल आणि मराठवाड्यातलं त्या ठिकाणी जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीडमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आता जवळपास पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळू शकेल। त्याच वेळेस हळूहळू तो या ठिकाणी आता पाऊस फैलावणार आहे आणि त्याचं या ठिकाणी आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पावणार आहे बघा। उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिककडे देखील हळूहळू झपाट्याने हा पाऊस बदलेल। पश्चिमेकडून येणारं वारं आणि पूर्वेकडून येणारी ढगांची प्रणाली यामुळे उत्तर महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस या ठिकाणी पडायला सुरुवात होईल। कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आता येणाऱ्या 10 दिवसांमध्ये भाग बदलत कुठे कमी कुठे अतिमुसळधार कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे ही यादी या ठिकाणी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। आता बघा, विदर्भ मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची बारी आहे। आता तुमच्या जिल्ह्यात तुम्ही पेरणी करताना काय करायचं आहे सगळी माहिती पुढे देतो, पण या बदलत्या वातावरणात पंजाबराव डग साहेबांनी आता राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक अत्यंत मोलाचा सल्ला तुम्हाला दिला आहे। शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई अजिबात या ठिकाणी करू नका। तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी लेट झालाय म्हणून पेरणीची घाई गडबडीने करू नका। अनेक ठिकाणी अजूनही या ठिकाणी पुरेशी ओली पेरणी योग्य झाली नाही। जर तुम्ही या ठिकाणी आता घाईघाईने पेरणी केली आणि जमिनीत फक्त 2 किंवा 4 बोट ओली आहे म्हणून या ठिकाणी बियाणं जर महागडं तुम्ही टाकलं तर तुमचं जबरदस्त नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सांगण्यात आले, जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 3 ते 4 इंच आता म्हणजे जवळपास 1 ते फुटापर्यंत, अर्ध्या फुटापर्यंत निदान जोपर्यंत ओली होत नाहीत तोपर्यंत पेरणी अजिबात करू नका। जेव्हा शेतात चांगला ओलावा तयार होईल तेव्हाच बियाणे जमिनीत टाका, जेणेकरून आता त्याची उगवण्याची जी क्षमता आहे तर ती चांगली राहील आणि या ठिकाणी पीक चांगलं वाढेल। उशिरा होणाऱ्या पेरणीमुळे पिकांच्या नियोजनातही बदल करावा लागणार आहे। जर तुम्ही कापसाची लागवड करत असाल तर यावर्षी उशिरा झाल्यामुळे 2 झाडांमधील अंतर कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला ठेवायला आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। आता पहा, अशा पद्धतीने पाऊस होतोय। मग आता कोणकोणत्या तारखा देण्यात आल्यात लक्षात ठेवा, 23 जून, 24 जून, 25 जून, 28 जून या तारखांना या ठिकाणी आता भाग बदलत पाऊस पडेल। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाड्याचा भाग आता या भागामध्ये मुसळधार तिथे पाऊस पडेल। त्यानंतर कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पेरणी या ठिकाणी योग्य राहील आणि पाऊस जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आणि जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी सगळीकडे पसरणार असून पहिल्या पेरणीचा पाऊस या ठिकाणी शेतकऱ्यांना आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। परंतु असं पण या ठिकाणी सांगण्यात आलंय,
मागच्या वर्षी ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी आता मुसळधार पडलाय त्या जिल्ह्यामध्ये यावर्षी मात्र पाऊस आता कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा राहणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे काळजी घ्या, व्यवस्थित पेरणी करा, ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शेती पिकाची या पावसाच्या अंदाजावर कामे करणार असाल तर तुम्ही अनुभवी तज्ज्ञांकडून अजून एक सल्ला घ्या आणि मगच या ठिकाणी तुमच्या शेती पिकाची कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।